नमस्कार वायटी फॅमिली। आज आपण गुजराती नाश्त्याचा पदार्थ आपण शिकणार आहोत। जर तुम्हाला हा गुजराती नाश्त्याचा पदार्थ शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 13 जून 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा वायटी फॅमिली, आज आपण गुजराती नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे लेफ्ट ओव्हर डाळ राईस फ्राय ढोकळा। तर त्यासाठी प्रथम स्टीमरमध्ये पाणी घालायचं आहे व ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बेक करणार आहोत, स्टीम करणार आहोत, त्या भांड्याला तेल लावून ग्रीस करायचं आहे आणि ते पण भांडं स्टीमरमध्ये ठेवायचं आहे। अशा पद्धतीने स्टीमर गरम करण्यास ठेवायचं आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आदल्या दिवशीचा जो राहिलेला भात असतो तो भात मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। तसेच इथे तूर डाळ आणि मुगाच्या डाळीचंही फोडणीचं सिंपल असं वरण आहे। पहा, हे वरण थोडंसं गरम करून गार करायचं आहे आणि ते पण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। आता चण्याचं पीठ आहे, हे चण्याचं पीठसुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। चण्याचं पीठ हे 3 चमचे घ्यायचं आहे। अद्रक लसूणची पेस्ट, हे दही, लिंबूचे फूल आहे, चवीसाठी मीठ घालायचं आहे। डाळ ज्या भांड्यात होती त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी या मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं हे मिक्सरला हे बॅटर सुंदर असं हे फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं 1-2 मिनटं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। पुन्हा हे मिक्सरला बॅटर फिरवून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने हे बॅटर तयार होतं। पहा, आता ह्या बॅटरमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। 1 चमचा तेल घातल्याच्या नंतर फ्रूट सॉल्ट इनो घालायचं आहे। यामध्ये फ्रूट सॉल्ट इनो हे 1 पाऊच जे असतं ना, ते 1 पाऊच घालायचं असेल आणि बाटली असेल तर अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट इनो घालायचं आहे। पहा, इनो हे बाटलीमध्ये सुद्धा मिळतं आणि सॅशेमध्ये सुद्धा मिळतं। पहा, तर सॅशे जर असेल तुमच्याकडे तर सॅशे 1 पॅकेट टाका आणि जर बाटलीमध्ये असेल इनो तर अर्धा चमचा इनो घाला। आता हे बॅटर इनो घातल्याच्यानंतर पुन्हा मिक्सरला छान असं फ्लफी होईस्तोपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। आता मिक्सरला हे बॅटर आपण फ्लफी होईस्तोपर्यंत फिरवून घेतलेलं आहे। एकीकडे छान अशी स्टीम पण आलेली आहे। पहा, हे ज्या भांड्यामध्ये आपण हा ढोकळा स्टीम करणार आहोत ते भांडंसुद्धा खूप छान असं तापलेलं आहे। पहा, त्या भांड्यामध्ये आपण हे ढोकळ्याचं बॅटर स्टीम करण्यासाठी जवळजवळ 20 मिनटं ठेवायचं आहे। पहा, 20 मिनटानंतर आपला हा ढोकळा तयार होतो। गॅस बंद करायचा, 20 मिनटं ह्याला थंड होऊन द्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने 20 मिनटानंतर आपला हा ढोकळा तयार होतो। आता हा ढोकळा एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचा। नंतर ह्याचे चौकोनी छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। मोठेसुद्धा तुम्ही तुकडे करू शकता ह्याचे, किंवा छोटेसुद्धा सुरीने ह्याचे तुम्ही काप करू शकता। तर पहा, याचे छान असे सुरीने काप करून घ्यायचे आहेत प्रथम अशा पद्धतीने। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पहा, अशा पद्धतीने हा ढोकळा आपला कट करून होत आहे। हा ढोकळा एवढा जास्त स्पॉन्जी होत नाही। पहा, म्हणजे आपला जो खमण ढोकळा असतो ना, त्या खमण ढोकळ्यासारखा हा ढोकळा स्पॉन्जी होत नाही। थोडासा असा ह्याच्यासारखा होतो, म्हणजे आपली जी सुरळीची वडी असते ना, त्या सुरळीच्या वडीसारखा थोडासा हा ढोकळा होतो। पहा, तर पहा, एकीकडे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घातलेला आहे। तसेच फोडणीला जिरं, कढीपत्ता, मिरची घातलेली आहे। आता जो आपण कट केलेला जो ढोकळा आहे तो कट केलेला ढोकळा हा फोडणीला घालून छान असा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे। त्याच्यावरतून थोडंसं हळद घालायची आहे, कोथिंबीर घालून पुन्हा हा ढोकळा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये टॅमॅटो केचप घालायचा आहे वरतून। टॅमॅटो केचप घातल्याच्यानंतर पुन्हा हा ढोकळा 1-2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे। इथे कढई मी ट्राय प्लायची घेतलेली आहे। मी शक्यतो सजेस्ट करेल की
हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही नॉनस्टिक भांडंच ट्राय करा, म्हणजे अशा पद्धतीने चिकटणार नाही पहा. अशा पद्धतीने आपला हा गुजराती नाश्त्याचा पदार्थ लेफ्ट ओव्हर दाल राईस फ्राय ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता हा आपण सर्व करायला घेऊया. आता हा ढोकळा आपण सर्व करत आहोत. हा ढोकळा आहे ना, नुसता असा जरी खाल्ला ना तरीही चालतो पहा. ह्याच्यासोबत चटणीची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. इतका चविष्ट आणि मस्त असा हा ढोकळा लागतो. पहिलं हे संपवते आणि मग बोलते. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आज आपण हा गुजराती नाश्त्याचा पदार्थ लेफ्ट ओव्हर दाल राईस फ्राय ढोकळा बनवलेला आहे. हा तुम्हा सर्वांना आवडला का? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा पदार्थ नक्की तुम्ही पण घरी बनवून पहा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या. तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.